पण आता विषय असा आहे, तुम्ही नॉर्मल कारचा दरवाजा समजा असा जरी लावला ना तरी तो लागतो, बट ह्या गाडीचं जर पाहिलं तर असं नाही लागणार, तुम्हाला जोरातच प्रेस करावा लागतो, कारण की गाडीच तेवढी लेजेंडरी आहे. 16 लाख युनिट जर पाहिलं तर महिंद्रा बोलेरोच्या भारतीय मार्केटमध्ये विकले गेलेले आहेत. आता ह्या गाडीचं महिंद्राने ना अपडेट आणलेले आहे. आता ह्या अपडेटमध्ये जर पाहिलं, फ्रंट जी ग्रिल आहे ही तुम्हाला चेंज इथे पाहायला भेटते, सोबतच गाडीमध्ये फोग लॅम्पसुद्धा ऑफर करण्यात आलेले आहेत. पुढची अपडेट नवीन 15 इंचचे डायमंड कट अलॉय व्हील. आता मी गाडी स्टार्ट करतोय, तुम्ही फक्त गिअर बॉक्स पहा. सो ही आहे जुन्या गाड्यांची ओळख. गाडीच्या स्टेअरिंग व्हीलवरती आता दिले जातात स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल. सोबतच गाडीच्या सीटमध्ये नवीन लेदरेट अपॉस्टी देण्यात आलेली आहे. बोलेरो जर पाहिले मित्रांनो तर ती ओळखली जाते त्या गाडीच्या रगीड परफॉर्मन्ससाठी. ह्या गाडीच्या रिअर सस्पेन्शनमध्ये अजून सुद्धा पाट्यांचा जो यूज आहे हा झालेला आहे, आणि गाडीमध्ये जर पाहिलं कंपनीचं असं म्हणणं की आम्ही सस्पेन्शनमध्ये सुद्धा चेंज केलेलं आहे, ज्यामुळे जो परफॉर्मन्स आहे, सस्पेन्शन आहे आणि जो स्टेअरिंगचा फीडबॅक आहे तो सुद्धा आता चांगला झालेला आहे. तर मित्रांनो, हे आहे बोलेरोचं लेजेंडरी इंजिन, 75 PS आणि 210 न्यूटोमीटरचा टॉर्क. बरं मित्रांनो, महिंद्रा बोलेरो हे जे नाव आहे ना एवढं लेजेंडरी आहे ना की या गाडीमध्ये काही अपडेट जरी नाही केलं तरी देखील लोक ही गाडी घेणारच आहे. बट ठीक आहे, अपडेट आलेलं आहे. गाडीमध्ये व्हेरियंट जर पाहिले तर B4, B6 आणि B8 असे ऑप्शन जे आहेत देण्यात आलेले आहेत. अजून प्राइसिंग आलेली नाही जेव्हा आम्ही हा व्हिडिओ शूट करतोय, बट एक्झॅक्ट प्राइसिंग तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता. बोलेरो गाडी जर पाहिली तर तशी 7 सीटर महिंद्रा बोलते, बट इथे थर्ड रोमध्ये स्पेस आहे का आपण पाहूया. भरपूर दिवसानंतर मी इथे बसतोय बरं का, सो असा काही स्पेस आहे. शॉर्ट जर्नी असेल तर आपण या गाडीमध्ये ट्रॅव्हल करू शकतो बरं का. 2 ॲडल्ट जरी असतील तर थोडंसं पाय असं मध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो. सो बोलेरोच्या आठवणी तुमच्या काय आहेत हे मला कमेंटमध्ये सांगा बरं. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी मराठी कार न्यूज आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.